नमस्कार, मी भुजंग चव्हाण. नमस्कार लाईव्हवरील वसा समाजसेवेच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष डॉक्टर मनीष वडजे. त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊया आपण त्यांच्याविषयी आणि मराठा संघर्ष समितीला कराव्या लागलेल्या संघर्षाविषयी. नमस्कार वडजे साहेब. नमस्कार. डॉक्टर मनीष वडजे साहेब, आपण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जी मराठा संघर्ष समिती स्थापन केली आहे त्या समितीचं गठन कशा प्रकारे केलं? महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं काम किंवा मराठा आरक्षणाचं काम साधारणतः 1974 मध्ये सुरू झालं. 74 मध्ये कैलासवासी विठ्ठलरावजी शिंदे, कैलासवासी अर्जुनराव बारबोले, नामदेवरावजी केशवे, शंकरराव खराटे, अरविंद नळगे, अशोकरावजी गुंजाळ या काही प्रमुख मंडळींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र पुरोगामी मराठा संघटना अशा नावाची संघटना सुरू झाली. अण्णासाहेब पाटील, कैलासवासी अण्णासाहेब पाटील, ते MLC होते, विधान परिषद सदस्य होते. आणि अण्णासाहेब पाटील या विषयावर त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघ ही स्थापना केली. पुरोगामी मराठा महासंघाची स्थापना ही मराठवाड्यापुरती मर्यादित होती, विशेषतः नांदेड आणि लातूर भागापुरतीच मर्यादित होती. जिथं कुठं आपली पाहुणे मंडळी असेल तिथं कुठं मराठवाड्यापर्यंत ही संघटना होती. पण अण्णासाहेब पाटलांनी हा विषय महाराष्ट्रभर घेतला. त्यावेळेला त्यामध्ये किशनराव वरखिंडे साहेब हिरिरीनं त्यांच्यासोबत उपस्थित होते. आजही जे मला मार्गदर्शन करतात किंवा या माझ्या मराठा संघर्ष समितीमध्ये मी अध्यक्ष व्हावं म्हणून ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले त्याच्यामध्ये किशनराव वरखिंडे, अण्णासाहेब जावळे, देविदास वडजे आणि बाकी सगळी, अंकुशराव पाटील, किशोर चव्हाण, ही सगळी माझी मित्रमंडळी, त्यामध्ये शंकरराव खराटे, बाबासाहेब जामगे, ह्या सगळ्यांच्या संघटना माझ्यासोबत आज आहेत. मराठा संघर्ष समितीतील सर्व संघटनांचा उद्देश एक असताना त्यांच्यामध्ये मतभेद का होते? मराठा समन्वय समिती जेव्हा सुरू केली त्यावेळेला विनायकराव मेटे साहेबांनी मला 2-3 वेळा चर्चा केली माझ्याशी. मला म्हणाले, डॉक्टर साहेब, तुमचा ग्रुप अतिशय वेगळा आहे, मराठवाड्यामध्ये त्याचं प्राबल्य आहे, खूप चांगल्या ठिकाणी तुम्ही पोहोचलेला आहात. त्यावेळेला 4 जून 2010चा GR मी स्वतः आणि कैलासवासी अर्जुनराव बारबोले, अशोक गुंजाळजी या तिघांनी प्रयत्न करून कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हा GR आम्ही संमत केला होता. अतिशय आश्चर्यचकित झाले महाराष्ट्रातले मराठे. त्या मराठवाड्यातल्या या कुणबी मराठा संघटनेच्या लोकांनी GR पास केला. मग त्यांनी मला किशनराव वरखिंडे साहेब माझ्या घरी आले. त्यांनी सांगितलं, याच्यातलं गुपित काय? मी म्हणलं, याच्यातलं गुपित एवढंच आहे की गोल ठरवणे. आम्हाला पोपट दिसला नाही कधी, आम्हाला पोपटाचा डोळाच दिसला आणि ते ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही ते काम केलं. आमचं अस्तित्व मराठवाड्यापुरतं होतं, आम्ही मराठवाड्यापुरता तो GR केला किंवा त्यापुरती ती मागणी केली. त्यावेळेला त्यांनी मराठा महासंघ असो, भारतीय मराठा महासंघ असो किंवा सर्व संघटनांना हे सांगितलं की बुवा या मनीष वडजेंनी स्वतःच्या प्रयत्नावर बाकी सगळ्या त्यांच्या मित्रांची किंवा मार्गदर्शकांची मदत घेऊन हा GR पास केला. ज्या गोष्टीसाठी आम्ही 35 वर्ष झालं भांडत आहोत ती गोष्ट ह्या माणसांनी करून दाखवलेली आहे आणि त्यांची आता आपल्याला मदत पाहिजे. आपण सगळेजण एकत्र होऊ. आणि मग मराठा समन्वय समिती त्यांनी स्टॉप केली आणि मग विनायक मेटेंच्या ऐवजी सुरेश पाटील म्हणून आम्ही एक मराठा आरक्षण संघर्ष समिती अशी स्थापन केली. सुरेश पाटलांचंही आणि ह्या संघटनांचंही जमलं नाही. मी त्यांना सांगितलं, बाबा आज असं पुन्हा पुन्हा होत असेल तर मला काय अध्यक्ष करू नका. किशनराव वरखिंडेंनी सांगितलं, ही अखेरची आणि अखेरचं फेडरेशन असेल सगळ्या मराठा संघटनांचं. कुणी काहीही स्टेटमेंट केलं, तुमच्यातल्या आमच्या संघटनापैकी कोण्या प्रमुखानं काही स्टेटमेंट केलं तरीसुद्धा याला आम्ही आरक्षण हा शब्द याच्यासाठी ठेवला नाही की आरक्षण मिळाल्यावर मग पुन्हा ह्या फेडरेशनचं महत्त्व संपेल. पण मराठ्यांच्या लेकरांच्या समस्या सुधारणार नाहीत, ह्या समस्या आयुष्यभर राहणार आहेत. म्हणून मराठा संघर्ष समिती असं त्याचं नाव ठेवलं आणि 28 नोव्हेंबर 2010ला औरंगाबाद येथे विंडसर कॅस्टल हॉटेलमध्ये अण्णासाहेब जावळे, देविदास वडजे, शंकरराव खराटे, बाबासाहेब जामगे, आदरणीय किशनरावजी वरखिंडे, बाळासाहेब देसाई, दासरावजी शेळके या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या फेडरेशनची स्थापना झाली. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण न्यायालयामध्ये कितपत टिकणार आहे अथवा केतन तिरोडकर यांची याचिका कितपत निराधार आहे? 100% हे आरक्षण टिकणार आहे. कारण या आयोगाचा निर्णय घेताना राणी समिती स्थापन करण्यात आली होती.
नारायण राणे साहेब हे माजी मुख्यमंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री आणि समिती, त्या समितीमध्ये 5 मंत्री होते, वेगवेगळ्या 5 पक्षाचे 5 आमदार होते आणि त्या समितीला हे आयोगाच्या बरोबरीचा दर्जा आहे. घटनेचा अभ्यास करून ती समिती स्थापन केली होती आणि त्या समितीनं साधारणतः 58,000 लोकांना भेटी दिल्या. 500पेक्षा जास्त शिष्टमंडळं ना भेटी दिल्या. नुसत्याच मराठा समाजातली शिष्टमंडळं नाही, तर ओबीसी समाजातली शिष्टमंडळं, एससी समाजातली शिष्टमंडळं, एसटी समाजातली शिष्टमंडळं, सगळ्यांना संधी दिली. याची तुम्हाला काही अडचण आहे का? 52% हात न लावता जर मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार असेल किंवा जी गरीब मराठी आहेत त्यांना आरक्षण मिळणार असेल तर तुमची काही अडचण आहे का? अशा प्रकारे अभ्यास करून प्रत्येक विभागावर जाऊन, त्यामध्ये आमचे आदरणीय मधुकरराव पिचड साहेब होते सोबत त्यांच्या प्रत्येक वेळा, आणि त्यांनी अहवाल दिला. त्या अहवालानुसार हे 100% टिकणार आहे आणि ज्या दिवशी हा निर्णय झालाय त्या दिवशी त्याचं इम्प्लिमेंटेशन झालंय. मराठा समाजाला आरक्षण मिळालेले, या आरक्षणाचे आपण एक दावेदार आहात. आपल्यासोबत आणखी कोण कोण दावेदार आहे? मी बिलकुल दावेदार नाही. मी या समाजाचा एक छोटासा घटक आहे. मला जे या फेडरेशनचं महाराष्ट्राच्या सर्व मराठा संघटनांनी अध्यक्ष केलं, मी नाममात्र आहे. म्हणून मी कोणत्याही प्रसिद्धीच्या भानगडीत बहुतेक पडत नाही किंवा कुठं मी दावेदार आहे, मी आरक्षणाचा जनक आहे वगैरे असं काही म्हणत नाही. याचं खरं श्रेय जाते हे मराठा समाजाला आणि मराठ्याच्या जनतेला. आपण एक राजकीय नेते आहात, त्यासोबतच एक सामाजिक कार्यकर्ते देखील आहात. मला राजकीय दृष्टिकोनातून या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण हे आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून दिले आहे का? दोन्ही बाजू सत्य आहेत. म्हणजे मी ताकाला येऊन गाडगं लपवणार नाही. 15 वर्षापूर्वी त्यांनी हे आरक्षण दिलं असतं तर अजून 15 वर्ष हे लोक राहिले असते. लोकसभेच्या अगोदर त्यांनी आरक्षण दिलं असतं तर लोकसभेत सुद्धा हे लोक राहिले असते. म्हणजे जयललितांनी जसा त्यांचा गड राखला, पटनायकांनी ओरिसाचा गड राखला, तसं राष्ट्रवादी आणि काँग्रेसने हा गड राखला असता. पण यांच्या हे लक्षात आलं की जनता ही आता आपल्या बाजून सरकत चाललेली आहे आणि म्हणून देर आहे दुरुस्त आहे म्हणून, आणि नक्कीच राजकारण पुढे आहे म्हणूनच हे दिलेलं आहे. तरी सुद्धा सरकारचं स्वागत आहे. डॉक्टर वडजे साहेब, या आरक्षणाचा आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काय लाभ होणार आहे? असा कधीच विचार केला नाही. खरं तर हे राजकीय उत्तर वाटेल तुम्हाला, पण मी माझ्या भोवती, तुम्ही कधी भविष्यात माझ्यासोबत मुखेडला या, माझं गाव मुखेड मतदारसंघात आहे म्हणून मी तिथला दावेदार आहे. पण माझ्या 100 पहिल्या फळीतल्या कार्यकर्त्यांपैकी माझ्यासोबत 90 कार्यकर्ते हे इतर समाजाचे आहेत. हे माझ्या सर्व संघटनांना सांगितलं की या संघर्ष समितीचा अध्यक्ष म्हणून मी कोणाला काही मागणार नाही, फक्त आरक्षण एवढं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करेल. मुखेड विधानसभेमध्ये हा विषयाचा मला काय फायदा होईल काय नाही ते भविष्य ठरवेल, पण मी त्या दृष्टीनं कधीच काम केलं नाही. डॉक्टर वडजे साहेब, आता आपण थोडं पक्षांतर्गत मुद्द्याकडे वळूत. नांदेडमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व कमी होत चाललेलं आहे, त्यामागचं काय कारण आहे? अथवा नांदेडकडे आपलं लक्ष नाही का? जिथं युती हा विषय येतो किंवा आघाडी हा विषय येतो तिथं काही लिमिटेशन्स येतात. पुढच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा विभागणीमध्ये आमच्या हिस्स्याला 3च सीट आल्या आणि त्या 3 पैकी आता आमचे 2 आमदार आहेत. एक आमदार आमचे गोरठेकर साहेब पडलेले आहेत अतिशय थोड्याशा मतांनी. त्यामुळं 3 पैकी 2 हा जर रेशो धरला तर मला वाटतं मला 66% मार्क पडलेले आहेत किंवा राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याला, मला एकट्यालाच नाही, इथं 66% मार्क पडलेत आणि तो फर्स्ट क्लास आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचं इथं जिथं कुठं काम आहे तिथं अतिशय चांगलं आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला विधानसभेच्या आगाऊ जागा मिळणार आहेत का? तो विषय खरं तर माझा नाही आहे, तो आदरणीय शरद पवार साहेबांचा विषय आहे आणि शरद पवार साहेब ज्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करतील, ज्याप्रमाणे ते जागा सोडून घेतील. पण एवढं नक्की सांगतो तुम्हाला, आज जेवढ्या जागा आहेत त्याच्यापेक्षा किमान 1 ते 2 जागा वाढतील. कारण राष्ट्रवादीचं प्राबल्य लोकसभेत वाढलेलं आहे. 4 ठिकाणी आम्ही विजयी झालेलो आहोत, 4 ठिकाणी आम्ही अतिशय कमी मतांनी पडलेलो आहोत. म्हणजे 8 ठिकाणी इतक्या वाईट वेळेत, मी तर असं म्हणेन ह्या सुनामीत 8 ठिकाणी आमचा पक्ष अतिशय प्रबळ दावेदार आहे आणि काँग्रेस 2 ठिकाणी फक्त विजयी झालेली आहे आणि एका ठिकाणी कमी मार्जिननं निवडून आलेले आहे. म्हणजे कुठं 8 आणि कुठं 3 हा जर डिफरन्स पाहिला तर निश्चितपणे राष्ट्रवादीची जागा वाढणार. आता आपण शेवटाकडे वळूत. नांदेडमधील राष्ट्रवादीची गटबाजी कधी संपणार आहे? प्रत्येक पक्ष म्हणला की तिथे गटबाजी असते. मी तुम्हाला याचं राजकीय उत्तर देणार नाही. आणि जिथं गटबाजी असते तिथं पक्ष वाढत असतो. 10 कार्यकर्ते
एकीकडे 10 कार्यकर्ते, एकीकडे 10 करते, असे 10 गट झाले की तिथे 100 कार्यकर्ते होतात. पण नांदेडच्या राष्ट्रवादीचं वैशिष्ट्य सांगतो, जेव्हा जेव्हा कमल किशोर कदम साहेब आणि सूर्यकांताताई आवाहन करतात त्यावेळेस सगळे गटतट बाजूला जाऊन आम्ही एकत्र येतो. एरवी कधीतरी आमचे चिखला मातीच्या भिंती असतील, पण हे दोन नेते जेव्हा केव्हा आम्हाला सांगतात त्यावेळेला आम्ही सगळे आमचे मतभेद सोडून एकत्र येतो आणि यांच्या नेतृत्वात किंवा कमल किशोर कदम साहेब, सूर्यकांताताई ज्या काही गोष्टी आम्हाला सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम करतो. शेवटी जाता जाता आणखी एका मुद्द्याकडे वळू डॉक्टर साहेब, की महाराष्ट्रामध्ये मराठ्याची सत्ता असताना मराठीच आत्महत्या का करतात? असंच म्हणता येईल. हेच सांगतोय मी, तेच सांगायचा प्रयत्न केला की इथं आत्महत्या मराठ्यांच्या होत आहेत. म्हणजे जे कोणी आत्महत्या करतात त्याच्यामध्ये मॅक्झिमम मराठी आहेत. आणि तुमच्याकडे 1 कोटीची प्रॉपर्टी आहे का 100 कोटीची आहे का 1000 कोटीची आहे, याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे? याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. पण जी लोक आत्महत्या करतायत ती लोक अंधाने आत्महत्या करत नाहीत. आणि ही लोक ज्या दिवशी तुमच्यापासून दुरावतील त्या दिवशी तुम्ही सत्तेवर राहणार नाहीत. हे जेव्हा 100 वेळा मला सांगावं लागलं त्यावेळेला 25 जूनला मला किंवा माझ्या समाजाला हे याचं यश मिळालं असं मला वाटतं. नमस्कार लाईव्हवरील वसा समाजसेवेचा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होते मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष डॉक्टर मनीष वडजे. त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेतलं त्यांच्याविषयी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाविषयी. उद्या आपण भेटणार आहोत अशाच एका मान्यवरासोबत. तोपर्यंत पाहत राहा नमस्कार लाईव्ह.